अमेरिकेचा USA भूगोल अतिशय विस्तीर्ण आणि वैविध्यपूर्ण आहे. तुमच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे 100 प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मी हे सोपे जावे म्हणून विविध विभागांत विभागले आहेत. राजकीय आणि सामान्य भूगोल. अमेरिकेची राजधानी कोणती? वॉशिंग्टन DC. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेतील सर्वात मोठे राज्य कोणते? अलास्का. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेतील सर्वात लहान राज्य कोणते? रोड आयलंड. अमेरिकेत एकूण किती घटक राज्ये आहेत? 50. अमेरिकेच्या उत्तरेला कोणता देश आहे? कॅनडा. अमेरिकेच्या दक्षिणेला कोणता देश आहे? मेक्सिको. अमेरिकेच्या पूर्वेला कोणता महासागर आहे? अटलांटिक महासागर. अमेरिकेच्या पश्चिमेला कोणता महासागर आहे? पॅसिफिक महासागर. लोकसंख्येनुसार अमेरिकेतील सर्वात मोठे राज्य कोणते? कॅलिफोर्निया. अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? बॉल्ड ईगल. बॉल्ड ईगल. अमेरिकेचे दक्षिण टोक कोणत्या राज्यात आहे? फ्लोरिडा. मुख्य भूमी आणि हवाई बेट. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोणत्या शहरात आहे? न्यूयॉर्क. अमेरिकेचा शोध कोणी लावला असे मानले जाते? ख्रिस्तोफर कोलंबस. अलास्का हे राज्य अमेरिकेने कोणत्या देशाकडून विकत घेतले होते? रशिया. अमेरिकेतील सर्वात मोठे शहर कोणते? न्यूयॉर्क शहर. कोणते अमेरिकन राज्य बेटांचा समूह आहे? हवाई. सन बेल्ट अमेरिकेच्या कोणत्या भागात आहे? दक्षिण आणि नैऋत्य भाग. अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते? न्यूयॉर्क. ग्रँड कॅन्यन कोणत्या राज्यात आहे? ॲरिझोना. व्हाईट हाऊस कोठे आहे? वॉशिंग्टन DC. नद्या, सरोवरे आणि पाण्याचे स्रोत. अमेरिकेतील सर्वात लांब नदी कोणती? मिसूरी नदी. उत्तर. अमेरिकेतील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती? मिसिसिपी, मिसूरी. जगातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते? लेक सुपिरियर. ग्रेट लेक्स 5 सरोवरेमध्ये कोणत्या सरोवरांचा समावेश होतो? सुपिरियर, मिशिगन, ह्युरॉन, इरी आणि ओंटारिओ. मिशिगन सरोवर पूर्णपणे कोणत्या देशात आहे? अमेरिका. नायगारा धबधबा कोणत्या 2 देशांच्या सीमेवर आहे? अमेरिका आणि कॅनडा. नायगारा धबधबा कोणत्या सरोवरांच्या दरम्यान आहे? इरी आणि ओंटारिओ. ओल्ड फेथफुल नावाचे कारंजे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आहे? येलोस्टोन नॅशनल पार्क. अमेरिकेतील सर्वात खोल सरोवर कोणते? क्रेटर लेक, ओरेगॉन. मिसिसिपी नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? मेक्सिकोचे आखात. कोलंबिया नदी अमेरिकेच्या कोणत्या भागात वाहते? वायव्य भाग. हडसन नदी कोणत्या शहरातून वाहते? न्यूयॉर्क. ग्रेट सॉल्ट लेक कोणत्या राज्यात आहे? युटा. कोलोरॅडो नदीने कोणत्या प्रसिद्ध दरीची निर्मिती केली आहे? ग्रँड कॅन्यन. फ्लोरिडातील प्रसिद्ध दलदलीचा प्रदेश कोणता? एव्हरग्लेड्स. रिओ ग्रँडे नदी कोणत्या 2 देशांची सीमा निश्चित करते? अमेरिका आणि मेक्सिको. पोटोमॅक नदी कोणत्या शहराच्या बाजूने वाहते? वॉशिंग्टन DC. ओहायो नदी कोणत्या मोठ्या नदीची उपनदी आहे? मिसिसिपी. टेनेसी व्हॅली ऑथॉरिटी कशासाठी प्रसिद्ध आहे? जलविद्युत आणि पूर नियंत्रण. सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेले अमेरिकन राज्य कोणते? अलास्का. पर्वत, वाळवंट आणि प्राकृतिक विभाग. उत्तर. अमेरिकेतील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते? डेनाली, माउंट मॅकिनले. अमेरिकेच्या पश्चिम भागात कोणती मोठी पर्वतरांग आहे? रॉकी माउंटेन. अमेरिकेच्या पूर्व भागात कोणती जुनी पर्वतरांग आहे? ॲपलेशियन पर्वत. अमेरिकेतील सर्वात उष्ण ठिकाण कोणते? डेथ व्हॅली, कॅलिफोर्निया. डेथ व्हॅली कोणत्या वाळवंटाचा भाग आहे? मोजावे वाळवंट. कॅस्केड पर्वतरांग कोणत्या भागात आहे? पॅसिफिक वायव्य भाग. माउंट सेंट हेलेन्स हा जिवंत ज्वालामुखी कोणत्या राज्यात आहे? वॉशिंग्टन. अमेरिकेतील सर्वात मोठे वाळवंट कोणते? ग्रेट बेसिन वाळवंट. सिएरा नेवाडा पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे? कॅलिफोर्निया. प्रेरीज हे काय आहे? अमेरिकेतील विस्तीर्ण गवत प्रदेश. रॉकी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? माउंट अल्बर्ट. अमेरिकेतील कोणत्या भागात वारंवार चक्रीवादळे, टॉर्नेडोज येतात? मध्य भाग. टॉर्नेडो ॲली. हवाई बेटांची निर्मिती कशामुळे झाली आहे? ज्वालामुखी क्रिया. अमेरिकेचा मध्य भाग प्रामुख्याने कसा आहे? सखल आणि मैदानी. ग्रँड कॅनियनची लांबी अंदाजे किती आहे? सुमारे 460 किलोमीटर. बॅडलँड्स नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? दक्षिण डकोटा. अमेरिकेतील सर्वात मोठे पठार कोणते? कोलोरॅडो पठार.
ॲपलेशियन पर्वतरांग कोठून कोठपर्यंत पसरली आहे? कॅनडापासून अलाबामापर्यंत. ओझार्क पठार कोणत्या राज्यात पसरलेले आहे? मिसूरी आणि आर्कान्सा. अमेरिकेतील सर्वात कमी उंचीचे ठिकाण कोठे आहे? डेथ व्हॅली. हवामान, शेती आणि संसाधने. अमेरिकेचा कोणता भाग कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? दक्षिण भाग. कॉटन बेल्ट. कॉर्न बेल्ट, मका पट्टा कोणत्या भागात आहे? मध्य पश्चिम भाग, मिडवेस्ट. अमेरिकेतील सर्वात जास्त गहू उत्पादन करणारे राज्य कोणते? कॅन्सास. कॅलिफोर्नियाची सेंट्रल व्हॅली कशासाठी प्रसिद्ध आहे? फळे आणि भाजीपाला. अमेरिकेत कोणत्या प्रकारचे हवामान प्रामुख्याने आढळते? समशीतोष्ण. फ्लोरिडा कोणत्या फळाच्या उत्पादनासाठी ओळखले जाते? संत्री. अमेरिकेतील खनिज तेलाचे सर्वात मोठे साठे कोठे आहेत? टेक्सास आणि अलास्का. लोह खनिजासाठी कोणते क्षेत्र प्रसिद्ध आहे? मेसाबी रेंज. मिनेसोटा. अमेरिकेची डेअरी स्टेट म्हणून कोणती ओळख आहे? विस्कॉन्सिन. कोळसा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले राज्य कोणते? वायमिंग आणि वेस्ट व्हर्जिनिया. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली कशासाठी प्रसिद्ध आहे? तंत्रज्ञान आणि आयटी कंपन्या. हवाईमध्ये कोणत्या नगदी पिकाचे उत्पादन घेतले जाते? ऊस आणि अननस. अमेरिकेतील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? न्यूयॉर्क बंदर. अमेरिकेतील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? रँगेल सेंट एलियास, अलास्का. पॅसिफिक किनारपट्टीवर कोणत्या प्रकारचे हवामान असते? भूमध्यसागरीय आणि सागरी हवामान. अलास्काचे हवामान कसे आहे? आर्क्टिक आणि सबआर्क्टिक. अमेरिकेच्या दक्षिण भागात उन्हाळ्यात कोणते नैसर्गिक संकट येते? हरिकेन, चक्रीवादळ. डस्ट बाउल ही समस्या कोणत्या काळात उद्भवली होती? 1930च्या दशकात. अमेरिकेतील सर्वात मोठे लाकूड उत्पादक क्षेत्र कोणते? पॅसिफिक वायव्य. टेक्सास हे राज्य कोणत्या ऊर्जेसाठी आघाडीवर आहे? पवन ऊर्जा आणि खनिज तेल. विशेष भौगोलिक तथ्ये. अमेरिकेतील गोल्डन गेट ब्रिज कोणत्या शहरात आहे? सॅन फ्रान्सिस्को. माउंट रशमोरमध्ये किती राष्ट्राध्यक्षांचे पुतळे कोरलेले आहेत? 4. जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? येलोस्टोन नॅशनल पार्क. अमेरिकेतील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? ग्रेट सॉल्ट लेक. 66 रूट 66 हा प्रसिद्ध महामार्ग कोठून कोठपर्यंत होता? शिकागो ते लॉस एंजेलिस. अमेरिकेतील कोणत्या राज्याला सनशाईन स्टेट म्हणतात? फ्लोरिडा. कोणते शहर मोठ्या सफरचंदाचे शहर, बिग ॲपल म्हणून ओळखले जाते? न्यूयॉर्क. पिट्सबर्ग शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? पोलाद उद्योग. डेट्रॉईट शहर कोणत्या उद्योगासाठी ओळखले जाते? ऑटोमोबाईल, मोटार कार. अमेरिकेची दक्षिण सीमा कोणत्या नदीने व्यापली आहे? रिओ ग्रँडे. अमेरिकेतील सर्वात उंच धबधबा कोणता? योसेमिटी फॉल्स. शिकागो शहर कोणत्या सरोवराच्या काठी वसलेले आहे? मिशिगन सरोवर. अमेरिकेतील वेळ क्षेत्रे, टाइम झोन्स किती आहेत? 6. मुख्य भूमीवर 4. अमेरिकेतील कोणत्या राज्याला मदर ऑफ प्रेसिडेंट्स म्हणतात? व्हर्जिनिया. ग्रँड कुली डॅम कोणत्या नदीवर आहे? कोलंबिया नदी. अमेरिकेतील सर्वात मोठी खाडी कोणती? चेसापीक बे. जगातील सर्वात जुने पर्वत कोणते मानले जातात? ॲपलेशियन पर्वत. लॉस एंजेलिस कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? हॉलिवूड, चित्रपट. अमेरिकेतील सर्वात उत्तरेकडील राज्य कोणते? अलास्का. पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये अमेरिकेचा कोणता भाग येतो? पश्चिम किनारा आणि अलास्का. अमेरिकेच्या भूगोलाचा अभ्यास करताना हे मुद्दे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.